प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार आवडे देवासी तोय का प्रकार आवडे आवडे देवासी तो एका प्रकार तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो चलो आओ जी पवन कुमार
कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमा हमारे हरि कीर्तन में। आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. विठाल विठाल विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय, तसेच अखिल संत मांदियाळी यांच्या असीम अपूर्व अनुग्रहाने, तसेच तुम्हा सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 14वे. आज या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे श्री हरिभक्त पारायण 1008 महामंडलेश्वर माझ्या सद्गुरू रसानंदपुरीजी महाराज, तसेच आदरणीय श्री हरिभक्त पारायण बाबासाहेबजी महाराज वायाळ, तसेच हरिभक्त पारायण गीताताई महाराज वायाळ यांच्यामुळे मला आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. खरं तर माझा हो भाग्य महाराज. आज या ठिकाणी माऊलींच्या दरबारामध्ये चरण सानिध्यामध्ये आणि आज या ठिकाणी माझ्या सद्गुरूच्या रूपामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश तीनही देव माझ्या कीर्तनामध्ये आहेत महाराज. म्हणून आज या ठिकाणी नारदांच्या गादीवरून मी माझ्या सद्गुरूंना नमस्कार करते. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णू, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में सारी तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर प्रणाम आपकी चरणों में. चरणों में विठाल 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 विठाल. आदरणीय श्री हरिभक्त पारायण रसानंदपुरीजी महाराज माझे सद्गुरू, आणि या संस्थेचं नाव सुद्धा आहे महाराज श्री वायाळ गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था. गुरुची कृपा जगामध्ये सर्वात मोठं जर धन जर महाराज भाग्य जर कोणतं जर असेल तर ती म्हणजे सद्गुरूंची कृपा महाराज. काका आम्हाला नेहमी पाठात सांगायचे की जीवनामध्ये जर सर्वात मोठं धन जर कोणतं असेल तर ती म्हणजे गुरुकृपा. जीवनामध्ये गुरुकृपा माणसावर पाहिजे महाराज. म्हणून या ठिकाणी माझ्या सद्गुरूंची माझ्यावर कृपा आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश माझ्या या ठिकाणी सद्गुरूंच्या रूपामध्ये कीर्तनामध्ये आहेत. आणि माऊलींची विशेष म्हणजे माऊलींची कृपा महाराज. आले देवाजीचे मनात येते कोणाचे चाले ना. माऊलींची इच्छा होती आणि माझ्या सद्गुरूची, तसेच महाराजांनी आज ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग आणला, त्याबद्दल महाराजांचे आणि स्वामीजींचे मी आभार व्यक्त करते. तसेच आज या ठिकाणी सर्व उपस्थित गायनाचार्य ज्ञानेश्वरीताई शिंदे आळंदी देवाची, मृदंगाचार्य, सर्व संस्थेतील विद्यार्थी महाराज आणि येणारे सर्व भाविक भक्त सर्वांचे मी महाराजांच्या वतीने आभार व्यक्त करते. विठाल विठाल विठाल. एक मनुष्य जन्माला येऊन महाराज कोणतं न कोणतं भाग्य घेऊनच जन्माला येतो. अगदी भिकारी जरी असला तरी तोही भाग्य घेऊनच जन्माला येतो. आता तुम्ही म्हणाल भिकारी काय भाग्य घेऊन येतो, तर महाराज आपलं नंबर 1चं जर भाग्य कोणतं म्हणाल तर आपण या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो, हे आपलं नंबर 1चं भाग्य आहे महाराज. कारण इतर देहामध्ये परमार्थ करता येत नाही, फक्त या मनुष्य देहामध्येच परमार्थ करता येतो. म्हणून आपल्याला हा मनुष्य देह मिळाला महाराज, हे आपलं नंबर 1चं भाग्य आहे. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशूंना याचं ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. पशूंना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. कळतं कुठे? या मनुष्य देहामध्ये आलेल्या जीवालाच कळतं महाराज. म्हणून आपल्याला हा मनुष्य देह मिळाला हे आपल्या नंबर 1चं भाग्य आहे महाराज. कारण हा देह आपल्याला कशाकरता दिला आहे महाराज? देवी दिला देह भजना गोमटा,
तो या झाला बाधा फाटिकेचा. हा देह आपल्याला कशाकरता मिळाला आहे महाराज? भजनाकरता मिळाला आहे, भोजनाकरता नाही. श्रीमद भागवतामध्ये महात्म्यामध्ये सुरुवातीलाच श्लोकामध्ये आला आहे, उदरम भरिणो जीवा. फक्त उदर म्हणजे पोट भरण्याच्या मागे लागू नका, तर स्वतःचं हित, आपल्या हित जो असे जागता. आपलं हित कशात आहे महाराज हे कळून जर घ्यायचं असेल तर या मनुष्य देहामध्येच कळून घेता येतं महाराज. म्हणून हा मनुष्य देह आपल्याला मिळाला हे आपलं नंबर 1चं भाग्य आहे महाराज. यामध्ये अनेक प्रकार पडतात. हा मनुष्य देह काहींना मिळाला महाराज, परंतु कळाला नाही. त्यामध्ये तुम्ही आम्ही आज्ञेने जीव मोडतो महाराज. काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. मिळाला नाही म्हणून कळाला नाही, त्यामध्ये पशुपक्षी. आणि काहींना मिळालाही आणि कळालाही, ते म्हणजे संत महात्मे. आणि काहींना मिळाला नाही म्हणून या मनुष्य देहाची अपेक्षा करतात, इच्छा करतात, ते म्हणजे इंद्रादी देव. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, देव इच्छिता ते पाहे. ती पाहे धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहोत महाराज, आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला महाराज. कोण? ज्या मनुष्य देहामध्ये जीवाला आले महाराज, जन्माला आले ते इंद्रादी देव. जो इंद्र 33 कोटी देवतांचा राजा आहे महाराज, त्याला सुद्धा मुंगळ व्हावं लागतं महाराज. रामायणामध्ये कथा आहे महाराज, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान आणि सीता माता एका झाडाखाली बसले असताना एक मोठा मुंगळा एका बारक्या मुंगळावर बसून जात होता. त्यावेळेस प्रभू हसले आणि हसल्याच्या नंतर सीतामाईने विचारलं की प्रभू तुम्ही का हसलात? त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं का नाही असंच हसलो. त्यावेळेस सीतामाई म्हटल्या की मोठे लोक असे विनाकारण हसत नाहीत, काय कारण आहे सांगा. त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान म्हणाले की हा जो मोठा मुंगळा आहे ना, तो अगोदरच्या जन्मामध्ये कोण होता? इंद्र होता, इंद्र. आणि त्याला त्या ठिकाणी गजेंद्र म्हणजे हत्तीवर बसण्याची सवय होती, म्हणून आता या ठिकाणी तो कशावर बसत आहे? बारक्या मुंगळावर बसत आहे. म्हणून 33 कोटी देवतांचा जो राजा आहे त्याला सुद्धा इतर योनीमध्ये जावं लागतं महाराज, आणि नंतरच मनुष्य देह आहे महाराज. खऱ्या तर 84 लक्ष योनी आहेत, त्यामध्ये 83,99,999 म्हणजे इतर, आणि नंतर मनुष्य देह. परंतु तो सुद्धा महाराज जर पाप जर जास्त जर झालं तर नरकात जावं लागतं, आणि पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गात जावं लागतं. आणि पाप पुण्य समान झाल्याच्या नंतरच हा मनुष्य देह मिळतो महाराज. एवढा हा मनुष्य देह दुर्लभ आहे महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म पवित्र ते कुळा, पावना तो देशा, पवित्र ते कुळा, पावना तो देशा, पवित्र ते कुळा, पावना तो देशा, पवित्र ते कुळा, पावना तो देशा. जेते हरीचे दास जन्म घे, जेते हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. गेले महाराज, जसं की जगद्गुरु तुकोबाराय यांनी जगाला उपदेश केला महाराज. जगाचे गुरु होणं सोपं नाही महाराज, तेवढं सहन सुद्धा करावं लागतं.
वैऱ्यांनी सुद्धा तुकोबारायांची स्तुती करावी महाराज. तुकाराम 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 तुकाराम. अधिकार तेवढा होता महाराज. यम सुद्धा चळचळ कापत होता महाराज. तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता वैऱ्याने सुद्धा तुकोबारायांची स्तुती करावी महाराज. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे शरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्टांनी वैर करू आणि तुकोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवावं महाराज. अधिकार तेवढा. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात जगाला काळ खातो महाराज, परंतु आम्ही काळाच्या माथ्यावर काय दिला? पाय दिला. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये, आम्ही माथा दिला पाये. जगाला काळ खातो महाराज, परंतु आम्ही काळाच्या माथ्यावर काय दिला? पाय दिला. एवढा अधिकार तुकोबारायांचा होता महाराज. जगाला उपदेश करणं सोपं नाही महाराज. तसेच याच महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले महाराज. संत जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. अधिकार तेवढा महाराज. मीराबाई, मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना उपदेश केला महाराज. तसेच मीराबाई भगवत प्रेमामध्ये पायामध्ये घुंगरू बांधून नाचल्या महाराज. कशामध्ये? भगवत प्रेमामध्ये. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. भगवत प्रेमामध्ये मीराबाईने पायात घुंगर बांधले आणि नाचल्या. अधिकार कमी नव्हता महाराज. सदेह द्वारकाधीशामध्ये विलीन झाल्या महाराज. अधिकार तेवढा होता. तसेच याच महाराष्ट्रात शूरवीर पुरुष जन्माला महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराज. जसं ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ या जगाला दिला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली महाराज आणि स्वराज्य निर्माण केलं महाराज. दिला वचन मा साहेबा वचन पूर्ण करी, दिला वचन मा साहेबा वचन पूर्ण करी, बाई माझा ग शुभरा जाग बसला घोड्यावरी, बाई शोभा ग बसला घोड्यावरी, बाई शोभा ग बसला घोड्यावरी. आया बहिणीचं रक्षण करणं रयतेचं आलंय राज, हाती तलवार भगवा झेंडा घोड्यावर शोभा साज, स्त्री अत्याचार करील दूर एकच चित्तावरी, बाई माझा ग शुभरा जाग बसला घोड्यावरी, बाई शोभा ग बसला घोड्यावरी, बाई शोभा ग बसला घोड्यावरी. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले महाराज, परंतु कुणामुळे? माँसाहेब जिजामुळे. त्यांची पुण्य आहे महाराज. आपल्या शिवाजी महाराज आपल्याला लाभले महाराज. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणा गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे
बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बाबा छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शुभा जन्मला, तो बापाचा बापा. वाघ शुभा जन्मला. माँसाहेब जिजाऊंची पुण्य आहे महाराज, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज लाभले महाराज. आणि अंधार झालाय महाराज, ह्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे महाराज. अंधार झाला फार दिवा पाहिजे, अंधार झाला फार दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचे शुभ पाहिजे, या देशाला जिजाऊचे शुभ पाहिजे, या देशाला शुभ पाहिजे. अंधार झाला फार दिवा पाहिजे, अंधार झाला फार दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊला शुभ पाहिजे, या देशाला जिजाऊला शुभ पाहिजे, या देशाला जिजाऊला शुभ पाहिजे. शूरवीर पुरुषांची भूमी आहे महाराज, ही संतांची भूमी आहे महाराज. आणि याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये महाराज अनेक संत होऊन गेले महाराज. तुकोबाराय जगद्गुरु, जगाला ज्यांनी उपदेश केला, आणि भगवंताचे लाडके भक्त महाराज नामदेव महाराज, ज्यांचं नावच आहे नामदेव, जे अखंड नामाचा जप करतात ते म्हणजे नामदेव महाराज. ज्यावेळेस औंढा नागना त्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करण्यासाठी गेले, त्यावेळेस त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी नामदेव महाराजांना मंदिराच्या पाठीमागे काढून दिलं. का? कारण त्यांना कीर्तन आवडत नव्हतं महाराज. त्यांनी सांगितले ही काय किटकिट लावली, म्हणले जा मंदिराच्या पाठीमागे. आणि नामदेव महाराजांना मंदिराच्या पाठीमागे काढून दिलं. त्यावेळेस नामदेव महाराज मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन करू लागले, आणि सर्व श्रोते सज्जन त्या नामदेव महाराजांच्या पाठीमागे गेले आणि कीर्तन श्रवण करू लागले. त्यावेळेस नामदेव महाराजांच्या मनामध्ये विचार आला की माझ्या नागनाथाला कीर्तन आवडलं नसेल का? त्यावेळेस त्या जगाच्या मालकाने महाराज देऊळ फिरविलं. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दुधा प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, ओ फिरविले देऊळा जगा माझी ख्याती. हे देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अधिकार होता महाराज तेवढा. तसेच याच महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये पैठण सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अवतार घेतलेले नाथ महाराज, ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला आहे महाराज, त्यांच्या ठिकाणी काम क्रोध अजिबात नव्हता. कामाची नाही ते क्रोध कैसा, ते कैसे भांडणारे. त्यांना राग अजिबात नेत नव्हता महाराज. शांतता त्यांना प्रिय होती महाराज. जगाच्या मालकाने महाराज एकनाथ महाराजांच्या घरी काम करावं महाराज, चंदन घासावं, पाणी भरावं, नवे स्वयंपाक करावा, एवढे सर्व जगाच्या मालकाने काम करावे महाराज. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने
चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी भरलं महाराज जगाच्या मालकाने. एवढा अधिकार होता नाथ महाराजांचा. गावामध्ये काय असे टवळखोर असतात महाराज. मग त्यांनी ठरवलं की नाथ महाराजांना राग आणायचा. मग त्यांची अशी सभा भरली महाराज. बैठक बसली आणि त्या बैठकीमध्ये एका ब्राह्मणाने विडा उचलला आणि ठरलं की नाथ महाराजांना राग आणून दाखवायचा. मग तो ब्राह्मण सकाळी सकाळी नाथ महाराजांच्या घरी गेला. त्यावेळेस नाथ महाराज देवपूजा करत होते. तो हा ब्राह्मण गेला आणि गेल्याच्या नंतर नाथ महाराजांनी अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे त्या ब्राह्मणाची पूजा केली आणि देवपूजा बाजूला ठेवली. नंतर आपली पत्नी गिरिजामाता यांना सुंदर असा स्वयंपाक बनायला सांगितला आणि स्वयंपाक बनल्याच्या नंतर दोघेही जेवायला बसले. त्यावेळेस हा ब्राह्मण मनात विचार करतो की मी ज्या कामासाठी आलो ते काम तर राहूनच गेलं आणि या ठिकाणी चांगलाच पाहुणचार चाललाय. त्यावेळेस गिरिजामाता भाजी वाढण्यासाठी खाली वागतात. तो हा ब्राह्मण उठतो आणि गिरिजामातेच्या पाठीवर जाऊन बसतो महाराज. त्यावेळेस त्याला वाटतं आता तर नाथ महाराजांना नक्कीच राग येईल, परंतु अजिबात नाही महाराज. नाथ महाराज म्हणतात, अगं गिरिजा, मोठेच लेकरू खळीला आला आहे, त्याला नीट सांभाळ, पुढे देऊ नको. त्यावेळेस गिरिजा माता म्हणतात, मला हरींच्या लेकरांना हरिदासांना सांभाळायचं आहे, मी अजिबात पुढे देणार नाही. त्यावेळेस हे वाक्य ऐकल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. तो खाली उतरला आणि माझ्या नाथ महाराजांच्या आणि गिरिजा मातेच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. तो ब्राह्मण नाथ महाराजांच्या आणि गिरिजा मातेंच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि त्या ठिकाणाहून गेला. मग हा त्यांचा जो ठरलेला बेत होता तो सक्सेस झाला नाही, म्हणून त्यांनी एका मुसलमानाला पाठवलं. तो मुसलमान ज्यावेळेस नाथ महाराज नदीवर स्नान करण्यासाठी गेले, तो हा मुसलमान त्या ठिकाणी गेला आणि नदीवरून नाथ महाराज स्नान करून येत असताना त्यांच्या अंगावर थुंकला. एक वेळेस नाही तर अनेक वेळेस नाथ महाराजांच्या अंगावर तो मुसलमान थुंकला. नाथ महाराज तितक्या वेळेस स्नान करून आले नदीवरून. शेवटी त्या मुसलमानाच्या तोंडातून किडे पडायला लागले. साहत गोविंद नाही त्यासी. भगवंताला त्याच्या भक्ताचा अपमान सहन होत नाही महाराज. आणि नंतर त्या मुसलमानाचा सुद्धा, त्या यवनाचा सुद्धा नाथ महाराजांनी काय केला, उद्धार केला आणि त्याला मुक्त केले. यवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणून माझ्या नाथ महाराजांना शांतता अतिशय प्रिय होती महाराज. शांती परते नाही सुख, एरव घेची दुःख. म्हणून एकदा देवर्षी नारद भगवंताचं भजन करत करत वैकुंठात गेले महाराज भगवंताच्या दर्शनासाठी. त्यावेळेस भगवंत त्या ठिकाणी नव्हते महाराज. मग नंतर गोलोकात, सत्यलोकात अनेक ठिकाणी गेले, त्या ठिकाणी भगवंत नव्हते महाराज. मग एकाच ठिकाणी शांत चित्ताने देवर्षी नारद भगवंताचं भजन करत होते. आपणही देवाचं 2 मिनिटं भजन करायचं आहे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. भगवंताला विचारलं की देवा तुम्ही कुठे होतात? त्यावेळेस भगवंत म्हणतात, माझे भक्त गाती जेथे, नारद मी उभा तेथे, नारद मी उभा तेथे, नारद मी उभा तेथे. भगवंत म्हणतात, ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगान करतात त्या ठिकाणी मी असतो आणि तीच मला आवडतं. म्हणून एक साधक नाथ महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणू लागला की महाराज तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाची भक्ती मला करायची आहे, म्हणून त्या देवाला काय आवडतं ते सांगा. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवासी तोय का प्रकार, आवडे देवासी तोय का प्रकार.
नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवड असल्याच्या नंतर माणूस सवड काढून येतो महाराज. आणि सवड आवड जर नसेल तर सवड नाही म्हणतो महाराज. होण्याच्या ठिकाणी आवड पाहिजे महाराज. आणि विशेष म्हणजे या अभंगामध्ये आवड सांगितली आहे महाराज. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार. 3 आवड सांगितले आहेत. देवाची आवड, संतांची आवड आणि जीवाची आवड. देवाला काय आवडतं महाराज? त्याचे भक्त जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात. कसं करतात? रात्रंदिवस. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार. जीवाला काय आवडतं महाराज? संसार आवडतो. आणि संतांना काय आवडतो? देव आवडतो महाराज. त्याचं नाम आवडतं. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा विठ्ठल 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 विठ्ठल. वेळेअभावी अभंगाला सुरुवात आता केली होती. फक्त 10 मिनटं. 10 मिनटं. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे भगवंताचं नाम कसं आहे महाराज? राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोणी पदवी घेईजे. राम म्हटल्याच्या नंतर रामच होतं महाराज. नवे नवे केले रामायण रामाआधी. वाल्याचा वाल्मिकी होतं महाराज. कशामुळे? त्या रामनामामुळे महाराज. मग अनेक भक्तांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलंय महाराज. तरले तरती अनेकही विश्वासी. मागे तरले आणि अनेकही तरतील. पण त्यासाठी काय पाहिजे महाराज? त्या भक्ताचा, त्या जीवाचा त्या भगवंतावर काय पाहिजे? विश्वास पाहिजे. शबरी माता किती भगवंताचं भजन केलं? शेवटच्या क्षणापर्यंत महाराज. गुरूंची सेवा केली महाराज. आणि भगवंताचं नामस्मरण केलं महाराज. या जगाच्या मालकाने उद्धार केला महाराज. ज्यावेळेस शबरी माताचं लग्न जमलं त्यावेळेस शबरी मातेनं काय केलं? घरातून निघून गेल्या. कशामुळे? तर अनेक प्राण्याचे जीव वाचवेत महाराज. म्हणून शबरी माता घरातून निघून गेल्या आणि मातंग ऋषींच्या आश्रमात येऊन राहू लागल्या. आणि त्या ठिकाणी मातंग ऋषींची सेवा केली महाराज. आणि ज्यावेळेस अनेक वर्ष मातंग ऋषींची सेवा केल्याच्या नंतर मातंग ऋषींनी सांगितलं की बाळ, मला आता मी लांबच्या प्रवासाला जाणार आहे. त्यावेळेस शबरी माता शोक करू लागल्या. त्यावेळेस मातंग ऋषींनी सांगितलं की शबरी बाळ, शोक करू नको, या ठिकाणी तुला जगाचे मालक येऊन तुला भेट देतील. त्यावेळी शबरी माता प्रभू रामचंद्र भगवान यांचं भजन करू लागली आणि भगवंताची वाट बघू लागली. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी. मेरे सपनों के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. असं शबरी माता भगवंताची वाट बघू लागली. आणि एक दिवस प्रभू रामचंद्र भगवान आले आणि शबरी मातेचा उद्धार केला महाराज. कशामुळे? या रामनामामुळे. एवढी या नामामध्ये ताकद आहे महाराज. म्हणून जे भक्त भगवंताचं नामस्मरण करतात आणि कसं करतात तर रात्रंदिवस, ते भक्त भगवंताला आवडतात महाराज. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आणि जे भक्त महाराज भगवंताचं तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात महाराज. अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैसीची प्रीती करी भोळ्या भाविका. जे भक्त गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालतात महाराज. गळ्याला कपाळाला गोपीचंदन टिळा लावतात. भगवंताचं अखंड नामस्मरण करतात. आषाढी कार्तिकीची वारी करतात. ते भगवंताला कसे आहेत महाराज? शेवटच्या चरणात.
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी 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 ऐसा ज्याचा नेम ओ देवा परमा पूज्य जागी तो देवा परमा पूज्य जागी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तो देवा परमा पूज्य जागी तो देवा परमा पूज्य जागी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा आई विठोबा रखुमाई काराम येण्याचा योग म्हणजे माझ्या सद्गुरू स्वामीजी शरीर भक्त पारायण बाबासाहेबजी महाराज वायाळ बुलढाणा जिल्ह्याचं वैभव महाराज. आज या ठिकाणी खूप खूप आभार तुमचे. माऊलींच्या चरणामध्ये मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल. आज या ठिकाणी सर्वांचेच गायनाचार्य मृदंगाचार्य श्रोते सज्जन सर्वांचेच मी आभार व्यक्त करते. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर काही माझ्या मुखातून अपशब्द जर निघले असतील तर ते माझे आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं असेल. अति वेळेअभावी अभंगाला सुरुवातच झाली. असो पहिल्या दिवशी असंच असतं महाराज. म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व मायापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय जय